जेव्हा आपण कुणाशी इमोशनली जोडले जातो ना, तेव्हा हळूहळू लक्षात येतं की आपण फक्त त्या व्यक्तीला भेटत नसतो, आपण त्याच्या बालपणाच्या जखमांनाही भेटत असतो. आणि मग कुठेतरी वाचलेली ती ओळ आठवते, वन फॉल्स इन लव्ह अँड देन लर्न्स फॉर द ड्युरेशन दॅट वन इज ॲट द मर्सी ऑफ समवन एल्सेस चाइल्डहुड. हानिफ कुरेशी. आणि मला वाटतं ही ओळ फक्त रोमॅन्टिक प्रेमासाठी नाहीये, ही प्रत्येक नात्याबद्दल आहे. फ्रेंडशिप, फॅमिली, अटॅचमेंट, कनेक्शन. कारण जिथे जिथे प्रेम असतं तिथे कुणाचं तरी अपूर्ण बालपणही क्वाइटली सोबत बसलेलं असतं. ही ओळ आज मनात खूप खोल उतरली, कारण खरंच किती लोकांचं आयुष्य मी पाहिलंय जे कुणाच्या अनरिझॉल्व चाइल्डहुडमुळे तुटत गेलंय. कुणाला प्रेम व्यक्त करता आलं नाही, कुणी सतत घाबरत राहिलं, कुणी स्वतःभोवती इतक्या भिंती बांधल्या की जवळीक आत येण्याआधीच थकून गेली. आणि ऑनेस्टली आपण सगळ्यांच्या आत एक छोटंसं मूल आहे, शांत बसलेलं, कधी रडतंय, कधी फक्त कुणीतरी समजून घ्यावं म्हणून वाट पाहतंय. पण मी असेही लोक पाहिलेत जे आपल्या आतल्या मुलाला हील करण्याचा प्रयत्न करतात, स्लोली, जेंटली, विदाउट मेकिंग द वर्ल्ड ब्लीड फॉर देअर पेन. आणि तेव्हा मला ती ओळ आठवते, इट्स नेव्हर टू लेट टू हॅव अ हॅपी चाइल्डहुड. याचा अर्थ चाइल्डिश होणं नाही बरं का, फिअर मधून रिॲक्ट करणं असंही नाही, आपल्या लव्ड वन्सवर रागवणं असंही नाही, टँट्रम्स थ्रो करणं नाही. मी बोलते चाइल्ड लाईक वंडर बद्दल, त्या निरागसतेबद्दल जे ॲडल्टहुड मध्ये कुठेतरी हरवतं. मोठं होताना आपण इतके रिजिड होतो ना, जणू सिमेंट मध्ये अडकल्यासारखे, एक मोल्ड मध्ये फिट झाल्यासारखे, जो कदाचित आपल्यालाच आवडत नसतो, पण तरी आपण त्यातच जगत असतो. आणि वंडरमेंट आपल्याला त्या मोल्डच्या बाहेर विचार करायला शिकवते, पुन्हा फील करायला शिकवते, पुन्हा जगायला शिकवते. कधी कधी हिलिंग म्हणजे सगळं समजून घेणं असं नसतं, तर पुन्हा आश्चर्यचकित होण्याची क्षमता जिवंत ठेवणं असतं. बिकॉज मे बी द चाइल्ड इनसाइड अस वॉज नेवर आस्किंग टू बी परफेक्ट. इट वॉज ओनली टू बी लव्ड, अंडरस्टूड अँड फायनली फील सेफ.